नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकनाथ पाटील अकॅडमीच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी प्राध्यापक एस जी मुस्तरे आपणास गणित या विषयाबद्दल मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय हा स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। बऱ्याच जणाला गणित हा विषय खूप अवघड वाटतो, काही जणाला तर गणित हा विषय काहीही जमत नाही। मग ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो, ज्यांना गणिताविषयी अशी खूप भीती आहे, अशा विद्यार्थ्यांना आता घाबरायचं काहीही कारण नाही। कारण आपण आता ऑनलाईन शिक्षणामार्फत जे विद्यार्थी म्हणजे गरीब आहेत आणि त्यातल्या त्यात होतकरू आहेत आणि तसेच त्यांना गणित विषय हा जमत नाही, त्यांच्यासाठी आपण वेळोवेळी गणित या विषयाबद्दल मार्गदर्शन आपण ऑनलाईन शिक्षणामार्फत देणार आहोत। मग गणित हा विषय बऱ्याच जणांना अवघड वाचण्यामागचं कारण काय असते विद्यार्थी मित्रांनो? बऱ्याच जणांना गणित हा विषयामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया खूप अवघड जातात, त्यामुळं गणित हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो। ज्या विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4 क्रिया जमतात, मग अशा विद्यार्थ्यांना गणित हा विषय अतिशय सोपा जातो आणि भरभर पटपट उत्तर प्रत्येक प्रश्नाचे काढता येतात। कारण कोणत्याही प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या 4 क्रिया कराव्याच लागतात। त्या 4 क्रिया केल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येत नाहीत। आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या 4 क्रिया जमतात, मग अशाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमधले प्रश्न जमतात। पण काही विद्यार्थ्यांना ह्या क्रिया जमत नसल्यामुळे अडचणी निर्माण येतात। आता बेरीज वजाबाकी अतिशय सोपी असते आणि ती आपण लहानपणापासून करत असतो, पण अडचण आहे गुणाकार आणि भागाकार करण्याची। मग गुणाकार आणि भागाकार करायचा असेल तर आपल्याला पाढेपाठ असावे लागतात। मग बऱ्याच जणाला पाढेही पाठ नसतात, त्यामुळे गणित हा विषय अवघड जातो। मग तुम्हाला जर गणित हा विषय अतिशय सोपा बनवायचा असेल आणि तो आवडीने शिकायचा असेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला गणित हा विषय येणं गरजेचं आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय जमतो अशाच विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता हा विषय सोपा जातो। कारण बुद्धिमत्तेच्या बऱ्याच क्रिया ह्या गणिताशी निगडीत आहेत, त्यामुळे तुम्हाला गणित हा विषय येणं गरजेचं आहे। तसा गणित हा विषय खूप मोठा घटक आहे। यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी निगडीत वस्तुनिष्ठ स्वरूपात कोणते प्रश्न येऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण गणित या विषयाबद्दल बघणार आहोत। मग गणित या विषयामध्ये नेमकं काय असते, कोणता अभ्यासक्रम आहे, ते मी तुम्हाला आज त्याचा सिलेबस देणार आहे आणि त्या सिलेबसनुसार आपले लेक्चर हे चालू असतील। कळालं विद्यार्थी मित्रांनो? चला मग आता आपण गणिताचा अभ्यासक्रम कोणता आहे त्याबद्दल आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, गणित हा जो विषय आहे ना, अगदी मुळापासून शिकणं गरजेचं आहे। जसं की एखादी इमारत बांधायची असेल तर आपल्याला त्याचा पाया मजबूत करावा लागतो। जितका पाया मजबूत असेल तितकी उंच इमारत आपल्याला बांधता येते। त्याच पद्धतीनं गणित हा विषयाचा पाया म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन, आणि ते आपल्याला येणं खूप गरजेचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे बेसिक कॅल्क्युलेशन हे अगदी पक्के असतात, मग अशा विद्यार्थ्यांना कोणतीही स्पर्धा परीक्षा सहज देता येते। आपला आता इथं गणिताचा मी तुम्हाला सिलेबस लिहून देणार आहे। त्या सिलेबसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तो जो सिलेबस आहे आणि तो जो अभ्यासक्रम आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी लागू होणार आहे। शिपायापासून ते MPSC पर्यंत सर्व घटकासाठी, सर्व पदासाठी ते घटक लागू होतील आणि आपण एकाच अभ्यासक्रमामध्ये सर्व भरतीची तयारी करणार आहे। मग गणित विषयामध्ये नेमका कोण्या घटकाचा समावेश होते ते आता आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण गणित आपल्याला शिकायचं आहे। संपूर्ण गणित म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढे घटक आपल्याला विचारतात अशा सर्व घटकाचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये 3 प्रकारचे गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये पहिलं बेसिक भाग असेल, नंतर बीजगणिताचा भाग असेल आणि शेवटी शाब्दिक उदाहरणाचा भाग असेल। असे 3 प्रकारचे आपल्याला घटक यामध्ये बघायचे आहेत। अगदी बेसिक पासून म्हणजे आता काय असणार आहे, अगदी मुळापासून, जसं की संख्यांची ओळख यापासून
ते अगदी अवघडापर्यंत आपल्याला गणित हा विषय पाहायचा आहे. आता बऱ्याच जणाला गणित विषयाबद्दल तितकी माहिती नाही आहे, कारण 10वी पर्यंत हा गणित विषय आपल्याला होता. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं 11वी 12वीला आर्ट असते, त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल, नंतर पुढच्या डिग्र्या करत गेल्यानं अक्षरशः असा 6-7 वर्षाचा मधामध्ये खंड पडतो आणि त्यामुळं आपल्याला गणित विषय कुठेही संपर्कात नसते आणि त्यामुळं संपूर्ण गणित हा आपण विसरून जातो आणि पुन्हा स्पर्धा परीक्षेमध्ये पुन्हा हा गणित विषय येतो आणि तेव्हा पुन्हा नव्यानं शिकायचं म्हणजे मागचे 6 ते 7 वर्ष गणित विषय नसतो आणि पूर्ण खंड पडल्यामुळे आपण संपूर्ण विसरून जातो आणि म्हणून बऱ्याच जणाला स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा विषय अवघड जातो. मग तुम्हाला गणित हा विषय अवघड जाऊ नये, अतिशय आपण जसं शाळेमध्ये अगदी बेसिक पासून सुरुवातीपासून गणित हा विषय पाहिला त्याच पद्धतीने आपल्याला आता या तासिकेमध्ये आपल्याला गणित हा विषय बघायचा आहे. पण त्याआधी गणितामध्ये नेमका कोण्या कोण्या घटकाचा समावेश होते किंवा ऑनलाईन शिक्षणामार्फत मी तुम्हाला कोणते कोणते घटक शिकवणार आहे त्याचा मी तुम्हाला अभ्यासक्रम लिहून देणार आहे, जेणेकरून त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला मग वेळ न घालवता आपला जो पहिला घटक असेल, आपला पहिला घटक विद्यार्थी मित्रांनो अंक नावाचा पाठ आहे. बघा, हा जो अंक पाठ आहे ना विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 250 ते 200 प्रश्नाचा घटक आहे. यामध्ये आपल्याला अगदी बेसिक पासून शिकायचं आहे. अंक या पाठामध्ये अनेक इतक्या बेसिक क्रिया आहेत आपण विचार सुद्धा करू शकणार नाही, कारण तुम्हाला काहीच येणार नाही किंवा तुम्हाला काहीच येत नाही असं गृहीत धरून आम्ही तुम्हाला सर्व शिकवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी येतील सुद्धा आणि काही माहीत सुद्धा नसतील. माहीत असो नसो, चांगल्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण अंक हा पाठ शिकायचा आहे, कारण अंक हा पाठ म्हणजे उजळणीसाठी बेसिक क्रिया येतात. जसं आपण 4थी 5वी 6वीला असताना अगदी बेसिक पासून शिकतो त्याच पद्धतीने आपल्याला अंक हा पाठ शिकायचा आहे आणि अंक हा पाठ 200 ते 250 प्रश्नाचा पाठ आहे. मग या अंक या पाठामध्ये नेमकं काय काय असणार आहे? टोटल याच्यामध्ये 10 पार्ट आहेत छोटे छोटे आणि ते आपल्याला शिकायचे आहेत. मग 10 पार्ट नेमके कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? त्यामध्ये बघा, पहिला पार्ट असेल संख्यांची ओळख. संख्यांची ओळख. बघा, 0 ते 9 पर्यंत एकूण 10 अंक असतात. 0 ते 9 पर्यंत एकूण 10 अंक असतात आणि या 10 अंकापासून असंख्य संख्या तयार होतात. तयार झालेल्या संख्या त्याच्या गुणधर्मानुसार, त्याच्या वैशिष्ट्यानुसार वेगवेगळ्या गटात विभागल्या जातात. मग त्या संख्येला ती संख्या का म्हणायचं ते आपल्याला या तासामध्ये शिकायचंय, म्हणजे या घटकामध्ये शिकायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे उदाहरणार्थ समसंख्याला कशाला म्हणतात, विषम संख्याला कशाला म्हणतात, सापेक्ष संख्या कशाला म्हणतात. अनेक संख्यांचे असे खूप प्रकार आहेत, जवळपास 25 ते 30 संख्यांचे प्रकार आहेत, ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. मी तुम्हाला सर्व प्रकारच्या संख्या शिकवणार, त्यामध्ये ओळख करून देणार संख्यांची, ती संख्या त्या गटामध्ये का जाते, त्या संख्येला ती संख्या का म्हणतात, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे संख्यांची ओळख या छोट्याशा घटकामध्ये. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्यांची ओळख झाली की आपल्याला आता वैयक्तिक क्रिया शिकायच्या आहे. यामध्ये आपल्याला बेरीज शिकायची आहे, त्याच्यानंतर वजाबाकी. बघा, बेरीज, वैयक्तिक बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया तुम्हाला स्पेशल शिकवल्या जाणार. आता तुम्ही म्हणसाल सर आम्ही एवढे मोठाले विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे, आम्हाला बेरीज वजाबाकीची काय गरज आहे? ध्यानात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकी बऱ्याच जणांची दुर्लक्ष केल्यामुळेच याचा मार्ग जातो. आताच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशनवर भर आहे. अशी डायरेक्ट बेरीज वजाबाकी कोणी विचारत नाही. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर काढताना आपल्याला रोजच बेरीज वजाबाकी करावी लागते. मग आपली बेरीज वजाबाकी फास्ट असावी यासाठी आपल्याला बेरीज वजाबाकीची स्पेशल विचार करायचा आहे आणि वेगळा यामध्ये विचार करून गणित भरपूर घ्यायचे असतं. बेरीज आणि वजाबाकी या दोहोर मिक्स एक 25 ते 30 प्रकारचे गणित आहेत. प्रत्येक प्रकारचे हे 2-2 गणित घेणार आहोत आपण मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तसं आकडे जरी बदलले तरी तसं गणित करता येईल. मग अंक या पाठामध्ये काय असेल? पहिला पाठ आहे संख्यांची ओळख, त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. अगदी बेसिक पासून जसं लहान मुलांना शिकवतो ना मित्रांनो, तसं मी तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून जे विद्यार्थी
गणित हा विषयाबद्दल भीती बाळगतात, मग अशा विद्यार्थ्यांना गणित हा विषय अतिशय सोपा वाटेल. कळालं विद्यार्थी मित्रांनो? त्यामुळं घाबरायचं आता काहीही कारण नाही, कारण तुमच्या मागं गणित विषय तुम्हाला शिकण्यासाठी आता मी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळं वेळ न घालवता आमच्या एकनाथ पाटील अकॅडमीला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग आता आपण अंक या पाठामध्ये नेमकं काय काय आहे ते बघू. आता आपण बेरीज वजाबाकी तर मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार आणि भागाकार ह्या सुद्धा क्रिया मी तुम्हाला शिकवणार आहे. गुणाकार भागाकार म्हणजे अंक या पाठामध्ये भरपूर काही अशा बेसिक गोष्टी येतात. मुद्दाम मी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे शिकवणार आहे, कारण ज्यांचे कॅल्क्युलेशन पक्के असतात ना विद्यार्थी मित्रांनो, त्यांचाच वेळेमध्ये पेपर येत असतो, म्हणजे त्याला सोडवता येत असतो. मग आपलाही परीक्षेत दिलेल्या वेळेप्रमाणे गणित हा विषय आपल्याला सोडवायचा असेल तर ह्या क्रिया सर्वांच्या फास्ट पाहिजे. आता बऱ्याच जणाला पाडे येतात, पण ते पाडे कुठे वापरायचे, कसे वापरायचे, भागाकार करायचे कसे, हे आपल्याला शिकायचे आहेत. अक्षरशः गुणाकार करायच्या खूप अशा ट्रिक्स आहेत. काही काही गुणाकार एका ओळीमध्ये सुद्धा काढता येतात. मग असे कोणते कोणते गुणाकार आहेत की ज्यांचे एका ओळीमध्ये गुणाकार करता येतात, ते गुणाकार सर्व मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. त्याच्यानंतर भागाकार बघा. भागाकाराबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते. मग भागाकार ही क्रिया नेमकी करायची कशी आणि हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आता गुणाकार भागाकाराचे असे भरपूर गणित आहेत विद्यार्थी मित्रांनो. गणिताला काहीही कमी नाही. कंटाळा येईपर्यंत गणित आपल्याला शिकायचे, कारण गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होणारा नाही. त्यामुळं आपल्याला जितके होतील तितके जास्तीत जास्त आपल्याला गणित सोडवायचे आहेत. आणि जेव्हा आपण जितके जास्तीत जास्त गणित सोडविल तेव्हाच हा गणित विषय आपल्याला सोपा वाटेल आणि आपल्याला आवडीचा होईल. आणि आवड निर्माण झाली की अवघड काहीही नसते. बघा मग बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या चारही क्रिया मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आधी ह्या क्रिया अवघड जात होत्या त्या विद्यार्थ्यांना आता तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं शिकायला मिळणार आहे. आता भागाकारामध्ये काय असेल विद्यार्थी मित्रांनो, साधे साधे भागाकार तर सर्वांना करता येतात, पण काही काहींच्या छेदामध्ये मूळ जसं की 37 आलं, 41 आले, 43 आले, असे छेदामध्ये आले, किंवा 57 ही काय मूळ संख्या नाही, पण 57 जरी भागायचं असेल तरी आपल्याला कसं भागता येईल हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं. कळालं विद्यार्थी मित्रांनो? ध्वजांक पद्धतीनं भागाकार करायचा कसा, कोणतीही संख्या असो भागाकार करायचा कसा, हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. पण यासाठी मात्र तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आता हे तर आम्ही तुम्हाला शिकवणार आहे, पण तुम्हाला ह्या व्यतिरिक्त तुम्हाला सुद्धा काही गोष्टी करावं लागणार आहे. तुम्हाला काय काय करावं लागणार आहे? तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करावे लागतील. कळलं? 1 ते 30 पर्यंतचे जर तुम्हाला पाढे पाठ असतील तर मी तुम्हाला सर्व काही बाकीच्या गोष्टी शिकवणार आहे. या 1 ते 30 पर्यंतच्या पाढ्याच्या सहाय्याने विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण गणित हा विषय आपल्याला सोडवता येतो. बऱ्याच जणांना 1 ते 30 पर्यंतचे पाढे नसल्यामुळे गणित हा विषय अवघड जाण्यामागचं ते एक मुख्य कारण आहे. त्याच्यानंतर म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि त्याचे वर्गमूळ हे सुद्धा आपल्याला माहीत असावे. तेही विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना माहीत नाही, ते सुद्धा तुम्हाला पाठ करावं लागतील. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या येतात त्या सुद्धा आपल्याला माहीत असाव्या. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर ह्या क्रिया करायला मदत होते. त्यामुळं ज्या कुणाला पाढे पाठ नसतील, वर्गमूळ घनमूळ पाठ नसतील, मग अशा विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी तुम्ही करा, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण गुणाकार भागाकारासाठी पाढे असणं गरजेचंच आहे. आणि जर तुम्हाला पाढेच येत नसतील मग तुम्हाला गुणाकार भागाकार कसा येईल? आणि गुणाकार भागाकार आला नसल्यामुळे त्या परीक्षेमध्ये दुसऱ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला जमणार नाहीत. मग आपल्याला जर गुणाकार भागाकार यायचा असेल, परीक्षेतील प्रश्न सोडवायचे असतील तर पाढे मात्र पाठ करावे लागतील. मग ज्या ज्या विद्यार्थ्यांना पाढे पाठ नसतील त्यांनी मग रिकाम्या वेळेमध्ये पाढे पाठ करून टाका, जेणेकरून आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. त्याच्यानंतर बघा, आता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे वैयक्तिक आपण शिकलो, पण आपल्याला 6वा प्रकार असेल, यामध्ये चारही क्रिया मिक्स असलेल्या आपल्याला पदावल्या सोडवायच्यात. पदावली बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्या आधी आपण वैयक्तिक क्रिया शिकल्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. यामध्ये
यामध्ये वैयक्तिक क्रिया शिकणार आहेत आणि या सर्वावर मिक्स असलेल्या पदावल्या आपल्याला सोडवायच्या आहेत. आताची स्पर्धा परीक्षा बदललेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आताच्या स्पर्धा परीक्षेमध्ये खालीलपैकी लहान पदावली कोणती आहे किंवा खालीलपैकी कोणत्या याची किंमत सर्वात मोठी आहे किंवा सर्वात लहान आहे असं आपल्याला विचारतात. मग त्या 4 पर्यायामध्ये 4 पदावल्या दिलेल्या असतात. त्या 4ही पदावल्या मग आपल्याला कमी वेळेमध्ये पटपट सोडवाव्या लागतात. मग 4ही पदावल्या सोडवल्यानंतर सर्वांची किंमत पाहिल्यानंतर मग आपल्याला कळते यामध्ये कोणती लहान पदावली आहे, कोणती मोठी पदावली आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मग आपल्याला पदावली सोडवता आली पाहिजे. मग आपल्याला अशा पदावल्या 50 प्रकारच्या पदावल्या सोडवायच्यात. 50 प्रकारच्या पदावल्या म्हणजे प्रत्येकी 2-2 म्हणजे जवळपास याचे 100 गणित सोडवायचे आहेत मित्रांनो. कळालं. इतके प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. खूप प्रश्न सोडवायचे आहेत. मग त्यासाठी तुम्हाला हे चॅनल तुम्हाला बघावे लागेल, तरच तुम्हाला हे सर्व काही अतिशय सोप्या पद्धतीने करता येईल आणि परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला सोडवता येईल. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पदावली झाली. यामध्ये आपण ज्या ज्या संख्यांची ओळख करून घेतली होती त्या संख्येबद्दल चर्चा आपल्याला आता वैयक्तिक यामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे त्रिकोणी संख्या शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात हे ज्यांना माहित आहे त्यांनाच त्रिकोणी संख्येवर प्रश्न सोडवता येतो. गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो, त्रिकोणी संख्येवर प्रश्न विचारतात. मग त्रिकोणी संख्येवर प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला आधी त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात माहित पाहिजे. मग मी तुम्हाला यामध्ये त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात, त्रिकोणी संख्येवर आतापर्यंत भरतीमध्ये कोणते कोणते गणित आलेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. कळालं विद्यार्थी मित्रांनो. हा जो मी तुम्हाला सिलेबस अभ्यासक्रम लिहून द्यायलो तो स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व भरतीसाठी तुम्हाला उपयोगात पडणार आहे. शिपायापासून ते MPSC पर्यंत ज्या ज्या भरतीला गणित हा विषय विचारतात त्या त्या सर्व विषयासाठी पदासाठी आपल्याला हा गणित विषय कामा देणारा आहे, हा अभ्यासक्रम कामा देणारा आहे. बघा मग त्रिकोणी संख्या आपल्याला यामध्ये शिकायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला याच्यात गणित सुद्धा घेणार आहे. सध्या मी तुम्हाला गणित हा विषयाचा अभ्यासक्रम लिहून देत आहे. मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे ते मी सांगत आहे थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतर आपल्याला चौरस संख्या शिकायचं आहे. चौरस संख्या. आता बऱ्याच जणाला चौरस संख्या कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नाही. मग मी तुम्हाला यामध्ये ओळख करून देणार चौरस संख्येची आणि मग चौरस संख्येवर आपल्याला कोणते कोणते गणित विचारतात ते सुद्धा मी तुम्हाला इथं घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व काही जेव्हा हे पाठ सुरू होतील ना विद्यार्थी मित्रांनो सविस्तर शिकायचं आहे. सध्या मी चौरस संख्या जर इथं सांगत बसलो कशाला म्हणतात मग आपला अभ्यासक्रम जो लिहून द्यायचा राहील तो लेक्चर निघून जाईल. त्यामुळे ध्यानात घ्या, सध्या मी काय लिहिलंय गणित विषयाचा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेसाठी मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे तेवढंच मी तुम्हाला लिहून देत आहे. म्हणजे आपल्या अकॅडमीच्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला हे शिकायला मिळेल. पहिल्यांदा अंकपाठ असेल. या अंकपाठामध्ये छोटे छोटे 10 पार्ट आहेत. त्यामध्ये असेल संख्यांची ओळख, त्याच्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या वैयक्तिक क्रिया तुम्हाला शिकवल्या जातील. ह्या 4 क्रिया तुम्हाला जमल्या की मग या 4ही क्रियावर मिक्स पदावल्या आपल्याला सोडवायच्या आहेत. मग आपलं बेसिक कॅल्क्युलेशन हे पक्का होते, पाया पक्का होते. मग पाया पक्का झाला की मग आपल्याला दुसरे गणित सोडवायला मदत होते. त्याच्यानंतर बघा त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, जेणेकरून ह्या क्रिया जमल्या की मग ह्या सुद्धा आपल्याला करायला जमतात. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 8 झाले तर त्याच्यानंतर 9वा पॅटर्न असेल. यामध्ये परिमेय व अपरिमेय संख्या. बघा परिमेय आणि अपरिमेय संख्येवर सुद्धा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात आणि जास्त करून हे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी परिमेय संख्या लहान कोणती आहे, मोठी कोणती आहे किंवा दिलेल्या परिमेय संख्या चढत्या क्रमानं मांडा, उतरत्या क्रमानं मांडा, मधली परिमेय संख्या ओळखा, धनपूर्णांक परिमेय संख्या ओळखा, ऋण ओळखा, असं सर्व काही आपल्याला प्रश्न विचारतात. याच्यात सुद्धा खूप प्रकारचे गणित आहेत. ज्यांना परिमेय संख्यांचे गणित येतात त्यांना सुद्धा अपरिमेय संख्यांचे गणित येतात. दोघांवर मिक्स
गणित विचारतात. मग असे कोणते कोणते गणित आहेत, असे कोणते कोणते पॅटर्न आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात, ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. परिमेय आणि अपरिमेय संख्या. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सूचनेनुसार संख्या बनविणे, बघा 10वा प्रकार शिकायचा आहे, सूचनेनुसार संख्या बनविणे. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये एक सूचना असते, अंकाची पुनरावृत्ती करा किंवा अंकाची पुनरावृत्ती न करता अंक परीक्षेमध्ये देतात आणि त्यापासून आपल्याला संख्या बनवायला होतात. त्यामध्ये समसंख्या किती होतील, विषम संख्या किती होतील किंवा एकूण संख्या किती होतील, मग तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती होईल किंवा लहान संख्या बनवा, मोठी संख्या बनवा, असे म्हणजे खूप प्रकारचे गणित आहेत. टोटल याचे 100 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. कळालं? हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. प्रश्नात दिलेल्या सूचनेनुसार संख्या बनविणे म्हणजे प्रश्नामध्ये काही अंक देतात आणि ते अंक दिल्यानंतर आपल्याला संख्या बनवायचे असतात. कळालं विद्यार्थी मित्रांनो? हा अंकपाठ यामध्ये आपल्याला हे 10 घटक छोटे छोटे शिकायचे आहेत. या 10 घटकाला मिळून आपला पहिला पाठ असेल अंक हा नावाचा. कळालं? यामध्ये भरपूर अशा बेसिक गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला हा गणित हा विषय सोपा जाईल. भीती काहीही आता बाळगायची नाही, कारण तुम्हाला अगदी मी बेसिक पासून शिकवणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला 1 ते 100 पर्यंतची उजळणी, 1 ते 1000 पर्यंतची उजळणी, यावर परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारतात किंवा 1 ते 1000 पर्यंत शून्य किंवा इतर अंक किती वेळा येतो, किती संख्यामध्ये येतो, 2 अंकीमध्ये किती वेळा येतो, 2 अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो, ते सर्व काही आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यामुळे अशी आता भीती काही बाळगायची गरज नाही, कारण आपण आता तुम्हाला गणित हा विषय अतिशय मुळापासून आणि हाय लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे. आता ह्या अंकपाठ म्हणजे यामध्ये सुरुवात जेव्हा होईल ना विद्यार्थी मित्रांनो, ही अगदी बेसिक पासून असेल, म्हणजे पहिलं लेवल. जसं की आपण एखादा गेम खेळतो, गेम खेळत असताना त्याच्या काही लेवल असतात. पहिल्या 2-4 लेवल अतिशय सोपे असतात, मग त्यापेक्षा थोड्या 2-4 अवघड असतात आणि शेवटी 2-4 तर इतके अवघड असतात ते आपल्याला पुन्हा पुन्हा तो गेम खेळावा लागतो. त्याच पद्धतीनं हा एक आपला आयुष्याचा खेळच आहे समजा, कारण याच्यावरच आपलं आता आयुष्य घडणार आहे. म्हणून यामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा बेसिक गोष्टी शिकायच्यात. यामध्येच बेसिक झाल्या की थोड्याशा अवघड असतील आणि शेवटी हाय लेवल असेल एमपीएससी. म्हणजे एमपीएससी मध्ये सुद्धा बेसिक गोष्टी विचारतात. असं काही समजू नका की परीक्षेमध्ये सोपं काही येत नाही. परीक्षेमध्ये सोपं सुद्धा विचारतात, अवघड सुद्धा विचारतात, मीडियम सुद्धा विचारतात. कळालं? म्हणून आपल्याला तयारी करताना सर्व प्रकारचे प्रश्न सोडवावे लागतील, जेणेकरून गणित हा विषय आपल्याला सोपा जाईल. कळालं? पहिल्या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय. चला मग आता आपला दुसरा पाठाबद्दल चर्चा करू. आपला जो दुसरा पाठ असेल विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे सम व विषम संख्या. आपला दुसरा पाठ आहे. आता सम व विषम संख्या कशाला म्हणतात इथं मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. जेव्हा संख्यांची ओळख होईल ना विद्यार्थी मित्रांनो, संख्यांच्या ओळखमध्ये मी तुम्हाला त्या संख्येला ती संख्या का म्हणतात फक्त एवढंच सांगणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा या संख्यांची ओळख जेव्हा आपण ओळख करणार आहे, त्याच्यामध्ये अशा काही संख्या असतील त्याचे पुढे आपल्याला स्पेशल घटक असतील. जसं की बघा त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, परिमेय अपरिमेय संख्या. सेम तसंच सम व विषम संख्या. आपल्याला सम व विषम संख्या कशाला म्हणतात हे माहिती आहे, पण सम व विषम संख्येवर भरतीमध्ये प्रश्न कसे विचारतात ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांना सम व विषम संख्येवर प्रश्न कसे कसे विचारतात हे माहित असते, मग अशाच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये प्रश्न सोडवता येतात. तुम्ही सुद्धा बघा ना, एखादी समजा तुम्ही परीक्षा दिली, परीक्षा जेव्हा आपण देतो तेव्हा हातात आपल्या पेपर येते. पेपर आले आले आपण काय करतो, सर्व पानं पडताळून पाहतो की आपल्याला काही प्रश्न ओळखीचे दिसतात का, प्रश्न ओळखीचे दिसतात का हे बघतो. पण त्याच्यात ओळखीचे काही दिसतील तर आपलं मन प्रसन्न होते आणि पेपर सोडवायला आपल्याला आनंद निर्माण होतो आणि आपण इकडे तिकडे न बघता भरभर पेपर सोडवतो आणि आपला रिझल्ट येते. जर त्यामध्ये पेपरमध्ये प्रश्न आपल्याला ओळखीचे दिसले तर. पण जर आपण तो पेपर बघला आणि सर्वच प्रश्न जर आपल्याला अनोळखी दिसत असतील
आणि मग आपल्यामध्ये भीती निर्माण होते. मग आपण कावरो बावरो बघतो, बाकी मुलं पेपर सोडत असतात, मग आपल्याला ते सोडवायला अवघड जातात. मग ते आपल्याला अवघड का जातात? कारण तशा प्रकारचे प्रश्न आपण बाहेर इतरत्र शिकलेले नसतात किंवा आपल्याला कोणी शिकवलेलं नसते. तुमचा दोष त्याच्यामध्ये काही नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण चांगला शिक्षक असेल तर चांगले विद्यार्थी घडतात. त्यामुळं आता तुमच्या मागे एक चांगला शिक्षक उभा आहे, मी स्वतःला चांगलं म्हणून घेणार, तुम्ही स्वतःहून ठरवा, माझ्या शिकवणीवर बघा आणि बारकाईने लक्ष द्या. पूर्ण तुम्ही जेव्हा 8 महिन्याचा सिलेबस कंप्लीट करसाल, विद्यार्थी मित्रांनो चांगलं शिकायचं म्हणल्यानं वेळ लागते बघा. कारण आपला हा गणित विषय जो आहे ना, सिलेबस खूप मोठा आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये हा मोठा सिलेबस का आहे? कारण आपण अगदी बेसिक पासून हळू तुम्हाला येईपर्यंत शिकवतो, त्यामुळं हा सिलेबस 8 महिने जातो. आता तुम्हाला वाटेल सर माझ्याकडे एवढा 8 महिने वेळ आहे का? मला तर 5-6 महिन्यावर भरती आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही भरतीची तयारी करत असताना आपल्याला अगदी भरती येण्याआधीपासून तयारी करावी लागते. कळालं? पुढच्या वर्षी भरती आहे म्हणजे तुम्हाला आपल्याला आतापासून कामाला लागावं लागणार आहे. कारण आतापासून जर आपण तयारी केली तर आपलं पुढच्या वर्षीपर्यंत हा सिलेबस कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला भरती देता येते. किंवा आपली तयारी चालू असताना सुद्धा आपण भरती देऊ शकतो. जितके मार्क पडाले तितके, आपलं काही पूर्वज्ञान आणि माझं काही मार्गदर्शन, त्यामुळे तुम्हाला लवकर नोकरी प्राप्त होईल. कळालं? आपला दुसरा घटक असेल सम व विषम संख्या. आता तुम्हाला सम व विषम संख्या कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित आहे. आता हे झालं तुमचं पूर्वज्ञान. आता माझं मार्गदर्शन काय असेल? सम व विषम संख्येवर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आलेले प्रश्न हे कसे सोडवायचे हे मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. काही काही भरतीमध्ये एखादी सम व विषम संख्या देतात आणि पुढील किंवा मागील क्रमाने येणारी खूप दूरवरची सम व विषम संख्या आपल्याला काढायला लावतात. मग आपण काय करतो? तितक्या लांब नंबरची संख्या मांडू 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 काढतो. मग आपला मांडण्यातच वेळ जाते, इकडे परीक्षेमध्ये वेळ संपून जाते. मग आपल्याला वाटते एवढा लांब प्रश्न परीक्षेत कसा सोडवावं? तर ध्यानात घ्या मित्रांनो, ही आहे स्पर्धा परीक्षा. यामध्ये असं मांडून वगैरे काही करायचं नसते. शिकताना करायचं असते, पण जेव्हा आपला हात बसला पक्का की ट्रिक्स न करायचं असते. मग सम व विषम संख्येवर आपल्याला एवढ्या भरपूर ट्रिक्स शिकायच्या आहेत. कमी जागेमध्ये कमी वेळेमध्ये म्हणल्या त्या नंबरची सम व विषम संख्या बसल्या जागी सांगायची कशी हे मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. कळालं? मग सम व विषम मध्ये काय काय असेल? यामध्ये आपल्याला भरपूर काही सम व विषम संख्यांची सरासरी सुद्धा काढायची आहे. सरासरी दिल्यानं लहान मोठ्या संख्या सुद्धा सांगायच्या आहेत. भरपूर काही आहे. जेव्हा हा पाठ सुरू होईल ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळेलच. याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत. आता मी म्हणालो 100, एखादे कमी जास्त होतील. तुम्हाला येईपर्यंत सर्व प्रकारचे गणित शिकवणार, शिपायापासून ते MPSC पर्यंत. कळालं विद्यार्थी मित्रांनो? जेणेकरून आपल्याला एकाच याच्यामध्ये सर्व प्रकारचा अभ्यास शिकावयास मिळेल. त्याच्यानंतर बघा, आपला घटक असेल मूळ संख्या. आपला घटक असेल मूळ संख्या. मग आपल्याला मूळ संख्या कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित आहे. मग आपल्याला आता मूळ संख्या कशाला म्हणतात हे माहित आहे, पण एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही हे कसं ओळखायचं हे आपल्याला शिकायचंय. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं हे 83 ही मूळ संख्या आहे की नाही? तुम्ही म्हणसाल सर 83 ही संख्या मूळ संख्या आहे, कारण 83 ही संख्या कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये नाही. कारण आपण मूळ संख्या कोणाला म्हणतो? ज्या ज्या संख्या कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये येत नाहीत अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग 83 सुद्धा ही एक मूळ संख्या आहे, बरोबर की नाही? आता ही 83 2 अंकी संख्या आहे, त्यामुळे आपण मूळ संख्या आहे असं म्हटलो. पण मी तुम्हाला म्हटलं मग हे 283 मूळ संख्या आहे की नाही? आता 83 ही माहित होती, पण 283 ही संख्या आता 100 200च्या पुढे गेली, मग ही मूळ संख्या आहे की नाही हे आपल्याला ओळखावं लागेल की नाही? मग हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. आपल्याला 1 ते 1000 पर्यंतच्या दिलेल्या संख्या मूळ संख्या आहेत की नाही हे कसं ओळखायचं, किंवा एखाद्या मूळ संख्येची कसोटी काय असते? वर प्रश्न असते, खालीलपैकी कोणत्या संख्येस 83 ने निशेष भाग जाईल? बघा प्रश्न काय म्हणालाय, खालीलपैकी कोणत्या संख्येस 83 ने निशेष भाग जाईल? मग आपल्याला माहित आहे आता ही जी 83 आहे एवढा मोठा आहे, मग या 83 न चारही पर्यायाला कसं भागत बसायचं एवढा मोठा पाडा? मग 83 ची एक कसोटी आहे विद्यार्थी मित्रांनो. मग ती कसोटी जर तुम्हाला माहित असेल तरच काय होईल, तिथं तुम्हाला ते भागाकार ओळखता येईल किंवा कोण भाग जाईल हे सांगता येईल.
मग तसंच आपल्याला या मूळ संख्यामध्ये शिकायचं आहे. आपल्याला 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्येवर प्रश्न शिकायचे आहेत आणि ते आलेले प्रश्न कसे सोडवायचे आहेत हे सुद्धा शिकायचं आहे. कळालं? आणि त्यातल्या त्यात यामध्ये मूळ संख्येच्या कसोटी सुद्धा बघायच्या आहेत. म्हणजे मूळ संख्या अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, मूळ संख्येवर प्रश्न विचारतातच. मग आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना मूळ संख्येवर प्रश्न तुम्ही घरी कुठे केलेले असतील तरच ते परीक्षेमध्ये ओळखीचे होतील ना. जर आपण ओळखच करून घेतली नाही तर आपल्याला मूळ संख्येवर प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतील बरं? म्हणून आपल्याला मूळ संख्येवरले प्रश्न सोडवायचे असतील तर आधी मूळ संख्यांचा अभ्यास करावा लागेल, जेणेकरून परीक्षेमध्ये मग कसलाही मूळ संख्येवर प्रश्न येऊ द्या, मग आपल्याला सोडवता येतील. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला घटक असेल नैसर्गिक संख्यांची बेरीज. त्याच्यानंतरचा घटक असेल आपला नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात मी इथं तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्याच्यानंतर आता नैसर्गिक संख्यांची बेरीज, यामध्ये बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला शिकायची आहे. आता नैसर्गिक संख्या म्हणजे धन असणाऱ्या संख्या, 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या, मग अशांची आपल्याला बेरीज काढायची कशी, हा घटक नुसता बेरजेच आहे विद्यार्थी मित्र. आता इथं सुद्धा मी तुम्हाला बेरीज शिकवतो, पण इथं जे बेरीज आहेत ना साध्या बेरीज वजाबाकी आहेत. पण इथं जी बेरीज असणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्व प्रकारची बेरीज असेल. यामध्ये समसंख्यांची बेरीज कशी काढायची, विषम संख्यांची बेरीज कशी काढायची, कोणत्याही गटामध्ये येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज कशी काढायची, वर्ग संख्यांची बेरीज, घनांची बेरीज, पाड्यात येणाऱ्या संख्यांची बेरीज, टोटल 30 प्रकारच्या बेरीज आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या सर्व प्रकारची बेरीज कशी काढायची हे आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज यामध्ये शिकायचं आहे. इथं सुद्धा आपल्याला 100 प्रश्न शिकायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला प्रत्येक घटकामध्ये 100च्या पुढेच गणित शिकायचे आहेत, कमीत कमी 100 आणि त्यापेक्षा जास्त. कारण गणित हा विषय सरावाशिवाय पक्का होणार नाही. मग गणित हा विषय पक्का व्हायचा असेल तर आपल्याला भरपूर गणित सोडवावे लागतील आणि इतक्या प्रकारचे गणित सोडवावे लागतील जितक्या प्रकारचे परीक्षेमध्ये येऊ शकतात. आणि जर आपण जितक्या प्रकारचे परीक्षेमध्ये गणित येऊ शकतात तितक्या सर्व प्रकारचा जर अभ्यास करून परीक्षेमध्ये गेलो तर आपल्याला परीक्षेमध्ये तिथं असणारे प्रश्न सर्वच्या सर्व ओळखीचे दिसतील, त्याच्यामध्ये आकडे बदललेले असतील आणि ते आपल्याला सोडवता येतील. म्हणजे गणित हा विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त काय होतात, आकडे बदलत असतात, शिकायच्या पद्धती असतात आणि त्याच पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहे. कोणत्या प्रश्नाला कसं सोडवायचं, कमी जागेमध्ये कसं सोडवायचं, कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये सोपेही गणित असतील आणि अवघड सुद्धा गणित असतील. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड जातो ना विद्यार्थी मित्रांनो, आता भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? कारण मी तुम्हाला वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता नैसर्गिक संख्यांची बेरीज शिकलो. त्याच्यानंतर आपला घटक असेल स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. बघा, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत व दर्शनी किंमत निरीक्षण करसाल तसा हा 5वी 7वीचा घटक आहे. 4थीला सुद्धा होता विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणसाल सर हे 4थी 5वीचे धडे आम्हाला कसं काय शिकवले बरं? तर ध्यानात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, जेव्हा बेसिक गोष्टी विचारतात ना तेव्हा त्या सर्व लहानपणीचे विचारतात. कारण मोठेपणी आपण लहानपणीचं सर्व विसरून गेलेलो असतो आणि बरेच अधिकारी मग लहानपणीचं विचारतात, मग आपण विसरून गेलेलो असतो म्हणून विचारतात. म्हणून तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून मी तुम्हाला अतिशय बेसिक पासून शिकवणार आहे. तुम्हाला शिकताना असं जाणवल की तुम्हाला वाटेल मी काय लहानपणी शाळेमध्ये आलो की काय. कळलं विद्यार्थी मित्रांनो? कारण शाळेमध्ये तेव्हा तर आपण लहान होतो त्यामुळे आपल्याला काही तेव्हा समजलं नाही, पण आता आपण मोठे झालो, सिलेबस लहानपणीचा आणि आपण मोठे झालो त्यामुळे आता आपल्याला समजायला काही अडचण येणार नाही. कारण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मागे डीएड बीएडच्या टीईटी मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला होता. शिपाई पोलीस भरतीमध्ये तर नेहमी राहते, मोठ्या मोठ्या एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारतात.
मंत्रालय लिपिक भरतीमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न आले होते. मग कोणते कोणते प्रश्न आले होते, मग आलेले प्रश्न कसे सोडवायचे, हे मी तुम्हाला या पाठामध्ये शिकवणार आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामध्ये आपल्याला काय शिकायचंय. आता कोणते गणित आहेत, यामध्ये कसं सोडवायचं, हे जेव्हा धडा सुरू होईल ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिकायला मिळेल ना. सध्या मी तुम्हाला काय काय शिकवणार आहोत, कारण मी तुमच्यासाठी नवीन आहे. बरेच विद्यार्थ्यांनी मला आज पहिल्यांदा बघितलंय. मग मी काय शिकवणार आहे हे तुम्हाला या सिलेबस मधून कळणार आहे. मी फक्त काय काय शिकवणार आहे हे माहीत झालं म्हणजे मग उद्यापासून आपल्याला रेग्युलर एका पाठाला सुरुवात करता येईल आणि या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आणि या पद्धतीने जर आपण अभ्यासक्रम पूर्ण केला तर कोणतीही भरती आपल्यासाठी अवघड नाही. कारण प्रत्येक भरती ही सोपी असते विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी ती अवघड जाते. कारण आपण परीक्षेमध्ये जे प्रश्न सर्व आपल्यासाठी नवे दिसतात. का दिसतात? कारण आपण तशा प्रकारचे कधी केलेले नसतात, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण आता आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. गणितासाठी कोणते पुस्तक घ्यावे, गणिताची सुरुवात कशी करावी, मग गणित हा विषय खूपच अवघड आहे, परीक्षेमध्ये वेळ पुरी होईना, या बऱ्याच काही गोष्टी तुमच्या मागे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्या सर्व गोष्टी या सिलेबस मधून मी तुम्हाला वेळोवेळी शिकवत असताना मार्गदर्शन करणार आहे. कारण गणितामध्ये सुद्धा पाढे बनवायच्या ट्रिक्स आहेत, पाढे पाठ करायच्या ट्रिक्स आहेत, तिथल्या तिथं भागायच्या ट्रिक्स आहेत. कळलं? ते सर्व आपल्याला शिकत असताना तुम्हाला शिकायला मिळतीलच. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सुद्धा हा लहानपणीचा घटक आहे आणि त्या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मोठेपणी प्रश्न विचारतात. मग ते प्रश्न कसे सोडवायचे हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला घटक असेल वर्ग व वर्गमूळ. बघा वर्ग व वर्गमूळ. आता बऱ्याच जणाला वर्ग व वर्गमूळ याबद्दल अडचणी येतात. यामध्येच अजून एक घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, घन व घनमूळ. हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न विचारतात. केंद्रीय भरतीमध्ये ना हमखास 2-3 प्रश्न प्रत्येक पेपर मध्ये असतात. मग कोणतीही भरती असो, केंद्रातली असो किंवा आपली रेग्युलर सरळ सेवेची भरती असो किंवा पोलीस भरती असो किंवा MPSC परीक्षा असो, वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ यावर प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. मग आलेले प्रश्न कसे सोडवायचे हे मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे. यामध्ये मी तुम्हाला वर्ग कसा करायचा, वर्गमूळ कसं काढायचं, घन कसा करायचा, घनमूळ कसं काढायचं हे तर शिकवणार आहे. पण ज्या ज्या संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही अशांचे वर्गमूळ काढायचे कसे हे मी तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे. तुम्ही म्हणली ती संख्या जे आपल्याला वर्गमूळ काढता येते, घनमूळ काढता येते, मग ते कसं काढायचं यामध्ये मी शिकवणार आहे. हा सुद्धा खूप मोठा पाठ आहे विद्यार्थी मित्रांनो. हा पाठ जो आहे ना जवळपास 100-150 प्रश्नाचा पाठ आहे. कधी कधी 200 सुद्धा यामध्ये प्रश्न आपण घेतो. शिकवत असताना प्रश्न काही वाढतील सुद्धा. जे जे नवे पॅटर्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारायले त्यांचा आपण याच्यामध्ये समावेश करणार आहे. त्यामुळे आता भीती काही बाळगू नका. तुम्हाला वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे जमणारच. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला घटक जो असेल ना तो घातांक नावाचा असेल. त्याच्यानंतरचा घटक जो आहे घातांक नावाचा आहे. घातांक हा 5वी पासून थोडा थोडा शिकायला मिळतो आपल्याला. नवोदयसाठी, NTS MTS स्कॉलरशिप साठी सुद्धा घातांक धड्यावर प्रश्न विचारतात. ध्यानात घ्या, सर्व काही लहानपणीचे धडे आहेत आणि ते स्पर्धा परीक्षेमध्ये समाविष्ट झालेत. घातांक धड्यावर सुद्धा अनेक भरतीमध्ये प्रश्न विचारतात. मागे मंत्रालय लिपिक मध्ये एकाच पेपर मध्ये 2 ते 3 प्रकारची गणित होती. म्हणजे असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पाठावर किती प्रश्न परीक्षेमध्ये येतील. पण आपल्याला एवढं आहे की जर आपण सम व विषम संख्याचा अभ्यास केला तर मग सम व विषम संख्येवर कोणताही कधी बी प्रश्न येऊ द्या तो तुम्हाला जमणारच. कारण आपण तेवढ्या प्रकारचे याच्यामध्ये शिकलेले असतील. तसंच आता घातांकाचे काही नियम सुद्धा आहेत. ते कोणते नियम आहेत ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून देईल आणि ते नियम तुम्हाला काही पाठ करावे लागतील. काही जणांना नियम आजही पाठ आहेत विद्यार्थी मित्रांनो. 5वी 7वीला शिकलेला ज्या काही गोष्टी तुम्हाला आजही माहित आहेत. तुम्हाला घातांकाचा पाया समान असताना काय करायचं,
किंवा घात सारखं असताना काय करायचं, घाताचा घात असताना काय करायचं, काही काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला गणित माहीत नाही असं काहीही नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्वज्ञान आहे, तुम्हाला गणित या विषयाबद्दल 20 ते 30% ज्ञान आहे. मी तुम्हाला 90 ते 100% कसं नेता येईल हे मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे तुमचं पूर्वज्ञान आणि माझं मार्गदर्शन बरोबर आपल्याला मिळणार आहे चांगली सरकारी नोकरी. कळालं विद्यार्थी मित्रांनो? त्यामुळं वेळ न घालवता मग आपण काय काय सिलेबस पाहणार आहोत त्याकडे बघूया. मग घातांक धडा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये घातांक धड्यावर प्रश्न विचारतात. याच्यामध्ये सुद्धा 100 ते 150 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला धडा असेल समीकरणे नावाचा. आता बघा, बऱ्याच जणाला समीकरण मांडता सुद्धा येईना, बऱ्याच जणाला आयतं मांडलेलं समीकरण सोडवता सुद्धा येईना. काही काही शाब्दिक उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये समीकरण मांडून सोडवावे लागतात. एक्सच्या किमती, वायच्या किमती काढून आपल्याला सोडवाव्या लागतात. मग समीकरणं मांडायचे कसे, समीकरणं बनवायचे कसे, आयते दिलेले समीकरणं सोडवायचे कसे हे आपल्याला शिकायचं आहे. समीकरणाचे खूप निरनिराळे प्रकार आहेत. मग त्यामध्ये कोणते कोणते समीकरण असतील बघा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्याला एक चल समीकरण, आपल्याला एक चल समीकरण म्हणजे एका पदाची किंमत काढणे हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर असेल वर्ग समीकरणे, उकली काढणे किंवा अवयव पाडून एक्सच्या वायच्या किमती सांगणे ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर एक सामायिक समीकरणे, बघा विद्यार्थी अजून भरपूर समीकरण असतात. हे काही स्पर्धा परीक्षेमध्ये येणारी समीकरण आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला समीकरण बनवायचे कसे, समीकरण दिलेले सोडवायचे कसे, समीकरणाची बेरीज वजाबाकी करायची कशी हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? त्याच्यानंतर बघा आपला घटक असेल बैजिक राशी नावाचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बैजिक राशी यामध्ये आता हे आपण समीकरण वर बघली की नाही त्याच्यावरच निगडीत गणित आहे बैजिक राशीमध्ये. आताच्या ऑनलाईन भरत्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक्स आणि वायचे गणित भरपूर विचारलेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना एक्स आणि वायचे गणित आले की खूप भीती वाटतात. मग एक्स आणि वायचे गणित काढायचे कसे हे आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये नित्य समीकरण सुद्धा आहेत, रेषीय जोडीतील समीकरण सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी फक्त समजण्यासाठी 2-3 नावं लिहिली आहेत, अजून समीकरण खूप आहेत यामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. आता हे जे बैजिक राशी आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला ज्या बहुपदी दिलेली असतात त्या दिलेल्या बहुपदींची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचे कसे, भागल्यानंतर त्या येणाऱ्या बहुपदीची बाकी किती असते ते सुद्धा सांगायचं आहे. हा 9वी 10वीला घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. तसा तो 5वी 7वी पासून सुद्धा असतो. थोडा 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 त्याचं लेवल वाढत जाते. पण आपल्याला यामध्ये बैजिक राशीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सुद्धा शिकायचा आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घटक शिकायचा आहे संभाव्यता नावाचा. आताच्या ऑनलाईन भरत्यामध्ये संभाव्यतावर सुद्धा प्रश्न विचारतात. यामध्ये फाशांचे गणित, त्याच्यानंतर नाण्यांचे गणित, त्याच्यानंतर जे पत्ते असतात ना विद्यार्थी मित्रांनो 52 पत्त्याचा डाव त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. किंवा निवड करायचे गणित संभाव्यता घटकावर आताच्या स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर गणिते विचारलेत. यावर सुद्धा 150 ते 200 प्रश्न आहेत. यामध्ये सुद्धा 150 ते 200 प्रश्न आहेत. प्रश्न खूप आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे फक्त पाठाचे नाव आहेत. यामध्ये तुम्हाला आताच काही कळणार नाही. फक्त मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे 8 महिने. हा तर फक्त 10च घटक झालेत. टोटल आपल्याला 30 घटक शिकायचे आहेत. कळालं विद्यार्थी मित्रांनो? आजच्या तासामध्ये आपण फक्त गणित हा विषयाचा अभ्यासक्रम लिहून घेतला. तो अभ्यासक्रम फक्त 10 घटकाबद्दलच होता. अजून काही आपल्याला भरपूर अभ्यासक्रम आहे ते मी तुम्हाला
नेक्स्ट तासिकेमध्ये लिहून देणार आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? मग तुम्ही ध्यान देऊन हा व्हिडिओ बघितला त्यामुळं सर्वांचे धन्यवादच. पण जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, एकनाथ पाटील अकॅडमीच्या ऑनलाईन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.